एक बाद 25 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती कराड टेनिस बॉल क्रिकेट मधला सर्वात अनुभवी खेळाडू, ज्या गोलंदाजाकडे गोलंदाजी करताना भेदक गोलंदाजी, फलंदाजीला उतरतो त्यावेळेस भेदक फलंदाजी, ही अस्त्रच्याकडे आहे. कराड क्रिकेटचा पैगंबर मैदानावरती उतरतोय. पैगंबर म्हणजे कराड क्रिकेटचा पैगंबर. 3 विकेट घेतली तर 500 रुपये, हॅट्रिक पूर्ण केली तर संतोष भाऊ गुप्ता यांच्या वतीनं 500 रुपयांचं बक्षीस असेल. आणि पैगंबरकडे ती ताकद आहे, नाही का. बक्षीस लावली जावीत पण शक्यतो ती जाणारी असावीत, नाही का. बरीच मंडळी अशी असतात न जाणारी बक्षीस लावून समालोचकांचा जीव घेतात. हे आपण अनेक वेळा पाहिलेला आहे. परत एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होत आहेत. पुढचा चेंडू, हो राजू, वेगळा फटका आणि तिथे असलम भाई ये तूने क्या किया असंच म्हणत असेल पैगंबर. घेतला असता तर, आता घेतला तर असेल हवा, तो भूतकाळ झाला. आता भविष्य काळासाठी बक्षीस असतात संतोष दादा. जे सोपा नव्हता मित्रांनो, इकडनं पाहायला तो सोपा वाटत होता, परंतु त्यासाठी तुम्हाला स्टार्ट घ्यावा लागतो. तो घेतला नव्हता असलमनं, म्हणून तो सोपा झेला अवघड बनला. ओ यावेळेस मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर झपकन मागे निघून गेला. आज मला कधी कधी पैगंबर विषयी सांगताना असं वाटतं की पैगंबर रत्नागिरीमध्ये जातो तिथं मैदान गाजवतो. पैगंबर कधी पुण्यामध्ये खेळायला गेला, बाहेरच्या मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळायला गेला की पैगंबर त्या ठिकाणी क्रिकेट गाजवतो. हे कराडमधले नवीन खेळाडू कधी करणार? कराडमधल्या नवीन खेळाडूने सुद्धा आता मोठी मोठी स्पर्धा आणि मैदानं गाजवणं गरजेचं आहे. परत एकदा यावेळी मात्र फटका वेगळा, शॉट फायलो, हातात चिटकलेला बॉल परत जमिनीवरती आदळला. जर तर इथून पुढे अशा प्रकारचा अवघड झेल कुणी जर टिपला तर संतोष भाऊ यांच्या वतीनं 500 रुपयांचं बक्षीस आहे. परंतु पप्पू खानेंचा सुद्धा आवाज मागणं येतो, संतोष भाऊ पैसे पहिले जमा करा. पैगंबर 2 संधी निर्माण केल्या या षटकामध्ये. हा चेंडू पायावरती आदळतोय. पैगंबर स्वतः गोलंदाजी त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती असताना पळत डाव्या बाजूला गेलाय. फॉलो थ्रू मध्ये चेंडू चांगल्या प्रकारे अडवतोय. धावफलकावरती कुठल्या प्रकारे वाढ होणार नाही. 26 धावा धावफलकावरती. याचा अर्थ या षटकामध्ये केवळ 1 धाव पैगंबर, आता 2 धावा आतापर्यंत त्याने खर्च केल्या आणि अतिशय सुंदर कामगिरी तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर डीप कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे, त्याचबरोबर लॉंग ऑफला एक फिल्डर आहे, लॉंग ऑनला एक फिल्डर आहे, डीप मिड विकेटला स्वतः समीर काळे उभा आहे, डीप स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी आपण पाहतोय बरकत शेख क्षेत्ररक्षण करतोय. गती परिवर्तन, कटर बॉल टाकला गेला, टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर निघाला. राजू कंगची सुरक्षा भेदून तो चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसरतोय. धावफलकावरती कुठल्या प्रकारची वाढ होणार नाही. काल खरी रंगपंचमीची सुरुवात हनुमंतदादांनी केली, सगळे रंगवले आणि ज्यावेळेस ते रंग घेऊन स्टेजवरनं गेले मी त्या टेबल खाली मान लपून बसलो होतो, त्यामुळे काल वाचलो असं म्हणता येईल. परत एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज आहे पैगंबर. ओ काय यॉर्कर टाकलाय, काय बॉलिंग करतोय पैगंबर. आता मैदानाच्या आतमध्ये हे नवीन मुलांनी शिकणं गरजेचं आहे. केवळ 2 धाबांचं षटक पैगंबरसाठी न सांगता टाळ्या वाजल्या. तुम्ही चांगली तुमच्या अगोदर त्यांचं नाव घेतलंय नाही का. संतोष भाऊ गुप्ता आणि आप्पा काशीद यांनी काल मैदानावरती एकही खेळ सोडला नाही. विजयपूर तुम्ही कालची लाईव्ह परत पहा. विजय